बारामतीमध्ये क्रीडाई प्रस्तुत गृहोत्सव 2026ची सुरुवात झालेली आहे। क्रीडाई ही महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेली संस्था आहे आणि तिच्या नावावर विश्वास ठेवून घरं खरेदी करत असतात। तर हे घरं खरेदी करत असताना क्रीडाईकडूनच का घ्यावे, क्रीडाईने बारामतीमध्ये अशा पद्धतीचा गृहोत्सव का सुरू केला, या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी क्रीडाई महाराष्ट्राचे अमोल कावळे सर आहेत, की जे PR आणि मीडिया या मीडियाची जबाबदारी सांभाळत असतात। आणि आपण पाहतो की बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचे कार्यक्रम एखाद्या थर्ड पार्टी एजन्सी मार्फत केली जाते, पण बारामतीमध्ये एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं झालं आहे की क्रीडाईने स्वतः या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सर, काय हा आयोजन आहे आणि कशा पद्धतीने हा गृहोत्सव या ठिकाणी चालणार आहे? नमस्कार. आज बारामती जसं पाहिलं तर आदरणीय दादा वहिनींच्या माध्यमातून प्रचंड विकसित होत असतात। तुम्ही बाहेर बघितलं असलं, आम्ही ह्या गृहोत्सवाबरोबर बारामतीलाही प्रमोट करतो आहे, जेणेकरून आज काय आलं विकसित शहर म्हणून बारामतीकडे बघितलं जातं वगैरे। आता तुम्ही त्याचा उल्लेख केला की क्रीडाई म्हणे का, क्रीडाई ॲक्च्युली क्रीडाई हे बिल्डर एकत्र येऊन झालेली ही संस्था आहे। हे देश पातळीवर काम करते, राज्य पातळीवर काम करते आणि तालुका पातळीवर सुद्धा काम करत असते वगैरे। क्रीडाई हे तो भरोसा आहे, हे आमचं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही करत असतो। क्रीडाईमध्ये जो बांधकाम व्यावसायिक येतो त्याचे आम्ही मेंबर करताना त्याची पूर्ण पार्श्वभूमी बघितली जाते वगैरे, की तो बांधकाम व्यवस्थित करतो आहे का, त्याचे प्रोजेक्ट रजिस्टर आहेत का वगैरे। आणि अशा लोकांनाच आम्ही फक्त क्रीडाईमध्ये एंट्री दिली जाते। त्यामुळं साहजिकच क्रीडाईवर विश्वास लोकांचा वाढलेला आहे। क्रीडाईच्या प्रोजेक्ट असेल, क्रीडाई बिल्डरचा तो बांधकाम व्यवसाय प्रोजेक्ट असेल, तो मेंबर असणारा, तो निश्चितच तो विश्वासार्ह आहे। बऱ्याच वेळेस सर्वसामान्य ग्राहकांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात एखाद्या बिल्डरकडून घर खरेदी करत असताना, काय त्या प्रश्नांची उत्तरं आज तुमच्या या या उत्सवात त्यांना मिळणार आहेत का, आणि त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी हा गृहोत्सव फायदेशीर ठरणार आहे? वास्तविक हा गृहोत्सव चालू करण्याचा उद्देश मुळात तोच आहे की ग्राहकांना अनेक प्रश्न पडलेले असतात। आता मला बजेटमध्ये घर मिळेल का, मला व्यवस्थित तो बिल्डर मिळेल का, त्याचे विश्वासार्ह आहे का बिल्डरचे, किंवा मला अनेक लोकेशन विचारत असतो की ह्या लोकेशनला मला घर मिळेल का वगैरे। असे अनेक प्रश्न ग्राहकाच्या मनामध्ये असतात। आणि ग्राहक कुठे तर विचार करतो की बाबा मला तिथे जाऊन माझ्या बजेटमध्ये लोन मिळतं आहे, घर मिळतं आहे, किंवा त्याचं माझा तेवढ्या बजेटमध्ये मला गृह कर्ज मिळणार आहे का, ह्या प्रश्नामुळे कुठं तर ती व्यक्ती पुढं जायला जसत नसते। म्हणून आम्ही काय केलं की बारामतीचे जे बहुतांशी बिल्डर एकत्र करून हा गृहप्रकल्प म्हणजे गृहोत्सव तयार केलेला आहे। ह्या माध्यमातून काय होतं आहे की प्रत्येकाला ग्राहकाला आपलं लोकेशन, कुठल्या लोकेशनला आपल्याला फ्लॅट पाहिजे, आपलं बजेट काय, 1 BHK हवा आहे, 2 BHK, 3 BHK, 4 BHK हवा आहे, हे एका छताखाली येण्यासाठी आम्ही हा गृहोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही बँकांनाही इन्व्हाइट केलेलं आहे। बँकांच्या माध्यमातून त्या ग्राहकाला वाटलं की मला अमुक घरं आवडलेलं आहे आणि त्यासाठी मला गृहकर्ज उपलब्ध होईल का, त्यासाठी आम्ही बँकांना इन्व्हाइट करतो। बँकेच्या माध्यमातून ते जागेवर कळतं की बाबा ह्यांची एलिजिबिलिटी किती आहे आणि ते गृहकर्ज मिळतो। त्याचबरोबर घर खरेदी केल्यानंतर पुढे फर्निचर घ्यायचं असेल, किचन ट्रॉली वगैरे मॉडेल किचन करायचं असेल, किंवा इंटेरियर डेकोरेशन करायचं असेल, त्याचेही आम्ही इथं लावलेलं आहे। त्या माध्यमातून एका छताखाली आम्ही सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे।